टेनिस बॉलने तर कधी तुटलेल्या बॅटने खेळत असताना त्यांनी स्वप्न पाहिली होती. अडचणी खूप होत्या, पण जिद्द त्याहून मोठी. आज इथे ते फक्त खेळायला नाही आले, ते तर सर्वांना शिकवायला आले आहेत की मैदान छोटं असलं तरी स्वप्न मोठं असणं फार गरजेचं असतं. मैदान नाही म्हणून स्वप्न कधी थांबत नाहीत. जिद्द असेल तर खेळाडू मातीतूनही उभा राहतो. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आजचा हा तिसरा दिवस, फायनल डे या स्पर्धेचा. पहिल्या दिवशी आपण पाहिलं गेलं तर एक गाव एक संघामध्ये एस एस क्लब होलीपाडा संघाने जागा मिळवली अंतिम तीन मध्ये, आणि कालच्या दिवसामध्ये ओपन गटमधील T90 विरार संघाने ती जागा मिळवली शेवटच्या टीममध्ये. दुसरा संघ बनला तो क्वालिफाय करणारा, आणि आजचा हा तिसरा दिवस, आणि या तिसऱ्या दिवसामध्ये तिसरा संघ कुठला निघेल हे येणारे पुढचे सामने सांगून जातील. चला, घाई करायची आहे प्लीज. स्टार वॉरियर संघ थोडीशी घाई करायची आहे. येस पंच, पंच थोडीशी घाई करायला सांगायचं आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत. 12th मॅन दोन्ही संघांचे. चला, चला, ऑफिशियल्स कडून अजून एक सूचना आली आहे की जर पहिली दोन षटकं 10 मिनिटाच्या आतमध्ये संपवली नाही गेली तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. याची नोंद घ्यायची आहे. जर पहिली दोन षटकं 10 मिनिटाच्या आतमध्ये संपवण्यात नाही आली तर मग शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू, म्हणजे चारच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. एक खेळाडू असेल तो 30 यार्ड सर्कलमध्ये कंपल्सरी ठेवण्यात येईल. 5 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावे लागतील. चला, सामन्याला सुरुवात करायचा. टायमर लागला जाईल. चला, सुरुवात होती या तिसऱ्या सामन्याला. जो कुठला संघ जिंकेल तो क्वालिफायरच्या सामन्यासाठी प्रवेश होईल. संतोष आला स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू स्लॉट बदला चेंडू होता. मोठा फटका पहिल्या चेंडूवर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या चेंडूवर हल्ला बोलण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु निर्धाव चेंडूशी सुरुवात झाली आहे या इनिंगला. यस 12th मॅन. दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी घासून काढलाय ऑफ स्टंपच्या बाहेरून. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. स्टार वॉरियर संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. बॉलरचं बॉलरचं नाव काय? दिलीप. ओके. सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर हल्ला बोलण्याचा प्रयत्न होता, परंतु तो काय बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नव्हता. या वेळेला हाचा फुल टॉस चेंडू फुल टॉलला फुल टॉल करून दिलाय. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. नोचा नो +6 टोटल 7 धावा या चेंडूवर ऍड होतील धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 धावेवर. नो +6 टोटल 7 धावा अशा ऍड होताना पाहायला मिळाला धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोचले ते 13 वर. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. या वेळेला आता स्लॉट मधला चेंडू उडवलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक काही चेंडू खाली, परंतु पोहोचणार नाहीये. आणि पोहोचला असता, जेल टिपला असता तरी काय फरक पडला नसता. 2 धावा पूर्ण झाल्या तवचित. धावफलक सध्याच्या घडीला 15.
फुलटॉस चेंडू, चेंडूला ऑनसाइडला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात. एकच धाव मिळेल, एकच धावने संतुष्ट राहावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचले ते 17 धावेवर. पहिलं षटक, एक चांगलं षटक प्राप्त झाले आहे, ते म्हणजे आर्यन्स 11 संघासाठी चांगली सुरुवात झाली आहे. सोळा धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. स्लॉट मधला चेंडू होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा स्पर्श घेऊन एक धाव पूर्ण होईल लेगबायच्या स्वरूपामध्ये. 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडूचा खेळ येणारा बाकी संतोष, ज्याच्या बॅटीतून 2 षटकार आल्या, तो आता स्ट्राईक एंडवर आहे आणि नक्कीच तो सुद्धा एक मोठा फटका ट्राय करण्याचा प्रयत्न करेल, कारण की जे षटक मोठं आले त्याला अजून थोडासा मोठा करण्याचा प्रयत्न असेल. मोठा करण्याचा प्रयत्न तर आहे मिड विकेटच्या क्षेत्रात, क्षेत्र खाली, आणि त्यासाठी चेंडू तिकडे निघून जाईल षटकारासाठी. वेलकम डीजे. येस, थँक्यू डीजे. 12-10 मॅच चालू झाली होती, 12-14 ऑलरेडी झाल्यात. आता येणाऱ्या 6 मिनिटांमध्ये एक षटक हाताळायचं आहे, नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. दुसरी षटक मार्गस्थ, दुसरी षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. हेच बॉलर नेम सांगायचं आहे. गौरेश. गौरीशाला गोलंदाजी मार्गवर पहिले षटक संपलं गेलं. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते चांगल्या पद्धतीने 23 धावा. चांगली सुरुवात झाली आहे. 3 षटकार आले होते पहिल्या षटकामध्ये आणि त्याचा आता आत्मविश्वास या षटकामध्ये सुद्धा असेल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. विकेटचं पतन झालंय, गडी झालाय, बॅक टू डिपार्ट. वेलकम टू जे. येस, थँक्यू डीजे. विकेटचं पतन आणि विकेटचं पतन झालंय म्हणजे थोडासा आता चान्स असेल तो म्हणजे स्टार वॉरियर्स संघाला, की थोडासा दबाव टाकण्याचा. पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या गेल्या होत्या, थोडासा बॅकफुटला राहिला होता संघ पहिल्या षटकानंतर. आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल, कारण विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. संधी असेल ती कमबॅक करण्याची. मागचं षटक जे होतं 23 धाव्यांचं, त्याला आता कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज गौरेशचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, नंबर 3चा आदी. खोलवटप्यात चेंडू होता, यॉर्कर पद्धत चेंडू होता, ओळखता आलेला नाहीये फलंदाजाला. थोडासा ब्लफ केला जातोय फलंदाजाला, कारण की ज्या प्रकारची फील्ड प्लेसमेंट पाहिली होती त्या अनुषंगाने जर पाहिलं तर शॉर्ट बॉलची वाट कदाचित पाहत होते, गुडलेन स्पॉटलेनची वाट पाहत होते, परंतु ब्लफ करण्यात आलं. यॉर्कर पद्धत चेंडू टाकण्यात आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. स्लॉट मधला चेंडू होता, पुन्हा एकदा सेम पद्धती चेंडू होता, कट कॉपी पेस्ट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची कडा आणि चेंडू जागेवर थांबण्यात आला. इष्टरक्षकांनी चेंडू गॅदर केलाय. निर्धाव चेंडू आलाय, बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू, आणि दबाव जो म्हटला होता ना
कुठेतरी कमबॅक करण्याची संधी असेल, विकेट प्राप्त केली आहे, कमबॅक करण्याची संधी. विकेट गेल्यानंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आलात. राहत की सास म्हणता येईल ती म्हणजे स्टार वॉरियर संघाला. धावफलक 23 धाव्यावर रोखलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या. आता या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धाव खर्ची केली गेलेली नाहीये पहिल्या 3 चेंडूवरती. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी थोडासा बीट करण्यात आलं होतं. निर्धाव चेंडू ऑलमोस्ट गेला होता, परंतु एसटी रक्षकाला तो चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. त्या कारणास्तव 22च्या स्वरूपात एक अवांतर धाव ऍड होईल धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 वरती. आता संतोष आलाय फलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली होती. आता या षटकामध्ये अजूनपर्यंत तितकी चांगली कामगिरी मिळाली नाही आहे आर्यन शिलेवन संघाला. आता त्या 2 चेंडूवरती हा स्कोअर कव्हर अप करण्याचा प्रयत्न असेल. ज्या प्रकारची सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये, 2 चेंडूवरती नक्कीच मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न असेल फलंदाज संतोषचा. आणि आलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार, तळी पार. षटकार यस डीजे. यस, थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि आता कुठेतरी महाग पडला असेल तो 22चा 1 रन. जर कदाचित तो बॉल गॅदर केला गेला असता तर कदाचित आता षटकार नसता आला, परंतु षटकार आलाय आणि धावफलक जाऊन पोचले सध्याच्या घडीला 30 धावेवर. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. 7 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत खर्च केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. दबाव दडपण सर्व जाणार आहे गोलंदाजावर. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला होता. शरीरापासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईडचा इशारा. यावेळी स्लॉट मधला चेंडू होता. चेंडू झाला स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात, परंतु नशिबाची साथ मिळाली आहे आणि 4 धावा आणखी ऍड होताना पाहायला मिळतील धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल 34 धावेवर 1 गडीच्या मोबदल्यात. वेलकम डीजे. 35 धावेवर. येस, पंच नोंद घ्यायची आहे. टायमिंग संपला आहे. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल ॲज पर द रूल्स. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. चेंडूला पूल केलाय. पहिला चेंडू, पहिला गडी बाद करण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवर. कॅच सुटला गेलाय आणि कॅचचा महत्व कितका महाग पडेल येणारे 5 चेंडूवर समजून जाईल. जर हा कदाचित जेल टिपला गेला असता, विकेटचं पतन झालं असतं, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असता, परंतु आता सिंगल आली आहे आणि स्ट्राईक एंडवर आलाय संतोष, ज्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. धावफलक पाहिलं तर 36 धाव्यावर जाऊन राहिला. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. स्लोवर वन मध्ये चेंडू पाहायला मिळाला. चेंडू झाला डिपेंड रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी, चांगल्या गॅदर गोलंदाजाचं पाहायला मिळालं.
एकेरी दुहेरी धावेवर आता सध्याच्या घडीला जास्त जोर देताना पाहायला मिळतात फलंदाज, कारण स्लोवर वन मध्ये चेंडू होता, फलंदाजाला चेंडू ओळखता आलेला नाहीये आणि त्या कारणे मोठा फटका त्याच्या बॅटीतून लागलेला गेलेला नाहीये. आता 4 चेंडूचा खेळ इकडनं बाकी आहे. यावेळी शफलून भिरकावलेला फटका, चेंडू ट्रॅव्हल झालाय फ्लॅट फास्ट फ्युरियस. पंचांचा इशारा काय आलाय? फास्ट फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा फटका जाऊन पोचलाय स्टँड मध्ये. षटकार आलाय एस डीजे. येस थँक्यू डीजे. या अगोदरच्या 2 चेंडूवरती जेल सोडण्यात आला होता स्क्वेअर लेग रिजनला याच खेळाडूचा, आणि आता षटकार आलाय. चला पुढच्या सामन्याचे 2 कर्णधार वेदांत 11 संघ शायवी 26 चे 2 कर्णधार यायच्या नाणेफेकीसाठी. शैवी 26 आणि वेदांत 11 या 2 संघांच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. शफळून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप फाईन लेग क्रीजनला, निघून जाईल चेंडू, 2 बाउन्स इनटू द फॅन्स. यस थँक्यू डीजे. वेदांत 11 शैवी 26 संघाचे कर्णधार यायचं आहे. यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस करण्यात येईल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचले 47. 47 धावेवर 50 धावांचं नक्कीच कुठेतरी आता मनात ते लक्ष अचीव करण्याचा टार्गेट असेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 3 संघांना ते टार्गेट अचीव करताना. ऑन साइडला पुन्हा त्याच दिशेने केलेला फटका आणि पुन्हा तोच रिझल्ट आलाय बॅक टू बॅकचा त्याच दिशेनं चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. एक जेल कितका महाग पडला, आता ये 8 आणि 6 14 धावांवर समजून गेलाय. एक जेल सुटला आणि 14 धावा त्यांनी आता त्याच्या बॅटेतून कुठल्या 3 चेंडूंमध्ये. चला पुढच्या मॅचचा नाणेफेक होण्यात येईल. शैवी 26 आणि वेदांत 11 संघाचे 2 कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये टॉस का बॉस मध्ये उपस्थित झालेत. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले संघाची 55 धावेवर, आणि 56 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे स्टार वॉरियर संघासाठी. तर वळूया टॉस का बॉसच्या दिशेने, जिकडे त्या ठिकाणी शाहिद शेख उपस्थित आहेत. ओव्हर टू यू शाहिद. आदरणीय विजयजी पाटील साहेबांना विनंती करते, या आपल्या शुभ हस्ताने टॉस केला जाईल. या मॅचचा टॉस आपण इथे संपूर्ण करणार आहोत. ग्रुप बी मधली मॅच आहे. 2 संघांमध्ये जिथे आपण पाहणार आहोत एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्याकरता शैवी 26 आणि त्याचबरोबर वेदांत 11 या 2 संघांमध्ये आपण लढत ही पाहणार आहोत. आणि शैवी 26 आणि वेदांत 11. शैवी 26 आणि वेदांत 11 यांच्या दरम्यान मॅच पाहणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, थोडी मिसअंडरस्टँडिंग देखील झाली आहे इथे, आणि त्याच्यामुळे सध्या टॉस मात्र इथे केला जाईल.
टेल असा कॉल आणि इट इज अ टेल. वेदांत इलेव्हन संघाने टॉस जिंकला. विजयजी पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती जायचंय. वेदांत इलेव्हन टॉस जिंकले, डिसिजन काय असेल? आता आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि इथे आल्यानंतर कसं वाटलं एकंदरीत इकडचं क्रिकेट आणि आयोजन कसं वाटतं एकंदरीत? व्यवस्थित आणि सुनियोजित वाटतं आणि मस्त वाटेल खेळायला इथे. आणि आपल्या खेळाडूंचा परफॉर्मन्स कसा राहील आज? बघू आता ते ग्राउंडवरती गेल्या काय तरी बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न करतील. शुभेच्छा असतील आपल्या सामन्याकरता. टॉस जिंकलाय त्यांनी आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग करायची आपल्याला. कसं वाटलं या ठिकाणी आलात आणि इकडचं आयोजन, इकडचं क्रिकेट कशा रीतीचा आपण माहोल व्यक्त करतायत? ये बहुत ही अच्छा ग्राउंड है। हम जब भी आते हैं काफ़ी अच्छा मैच होता है यहाँ पे और बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ है। तो हम यहाँ पे 2-3 साल खेले हुए हैं, तो एक्सपीरियंस है, हम ट्राई करेंगे अपना बेस्ट देने का और अच्छा क्रिकेट खेलने का। और प्लेइंग इलेवन में ऐसे कौन से बल्लेबाज और बॉलर्स होंगे उस पर आपकी नज़र होगी कि उनका अच्छा खेल हुआ तो मैच में हम हिस्सा ले सकते हैं, अच्छा खेल दिखा सकते हैं? हमारे सभी प्लेयर अच्छे हैं। जो अभी क्या होता है, क्रिकेट कैसा है, जिसका दिन अच्छा है अगर अच्छा परफॉर्मेंस करेगा तो टीम को ऊपर लेके जाएगा। हम चाहेंगे जो भी अपने 11 खेल रहे हैं अपना बेस्ट दें और टीम को आगे लेके जाए। शुभकामना होगी मैच के लिए. और टॉस जिंकले टीम वेदांत इलेव्हन या टीमने गोलंदाजीचा निर्णय आपल्यापर्यंत कळवलाय. बॅटिंग करण्याकरता शैवी 26 या टीमला आमंत्रित केलं. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. सध्या तरी मैदानामध्ये मॅच चालू आहे आणि ती आपण संपूर्ण करणार आहोत. एक पल्ला तर गाठलाय, अजून एक पल्ला गाठणं तेही बाकी आहे. वळूयात जिथे माझ्या मीच इथे जॉईंट होते कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन पाटील नेटवर्क प्रिन्स यादव. एक सिंगल धाव मैदानामध्ये जॉईंट होती आणि टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल एक या आकड्यावरती. आता श्रीगणेशचा देखील झालाय टीम स्टार वॉरियर्स आहे टीमचा. सचिवच्या बॅटमधनं एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइड बॉलवर टर्न केले. बॉलला शेटलक जरूर पाठलाग करतात बॉलचा, परंतु बॉल थांबणार नाहीये, निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल चौकार 4. थँक्यू. 2 बॉलचा खेळ समाप्तीला आहे. टीमची धावसंख्या आहे फलकावरती 5. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फलकावरती टीमची धावसंख्या पाहत आहे. रनवेमध्ये बिघाड, कारण बॉल हातातून सटकत असताना स्लाय होत असताना आपण पाहत आहे आणि त्याच्यामुळे सध्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करावी लागेल संतोषला. संतोषने मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. जरूर शेवटच्या बॉलवरती झेल टिपत असताना इंजरीग्रस्त झाले होते. त्यानंतरचा प्रवास चांगला राहिला त्यांचा. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅटची हलकी एज आणि इथे झेल टिपला जाईल फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूच्या माध्यमातून आणि परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. इथे परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद गॉन.
विकेट आली आहे, एक महत्वाची विकेट आता तिसऱ्या बॉलवरती आता पाहायला मिळतीये. बॅटिंग मार्क वरती क्रमांक 3 वरती आता प्राजन पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी टीमची धावसंख्या आपण जर फलकावरती पाहिली तर 5 या आकड्यावरती आहे स्थित. पुढचा बॉल चांगला बॉल टाकला होता, लोअर फुलटस बॉल सरळच्या दिशेने आता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. जोपर्यंत बॉल रिटर्न करतील आता इथे रनआउटची संधी, परंतु ती आता उलकावलेली आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ऑन दी स्कोर कार्ड, ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्डवरती आपण धावसंख्या सध्या तरी पाहताय एक चांगली मजबूत गतीवरती आहेत. कारण तसं बघलं तर एक विकेट देखील प्राप्त झाली आहे नो डाऊट योगेशची, परंतु इथून जबाबदारी कुठल्या तरी खेळाडूला घेणं तेही गरजेचं राहणार आहे. कारण भलं मोठं लक्ष आहे, एकंदरीत 56 बनवायच्यात, 56 बनवायच्यात. गतीमध्ये परिवर्तन हे ओळखलं आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. पहिल्या 5 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. टीमची धावसंख्या आता 13 वरती आहे. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता स्टान्स वरती आता सध्या जर आपण पाहिलं तर बॅट लहरली आहे प्राजनची. प्राजनला जबाबदारी घेणं तीही साध्य ठरेल, गरजेचं असणार आहे. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल थोडासा वेगात होता, मागील बॉल चेंज ऑफ पेस होता, तर हा बॉल थोडासा जोरात पाहायला मिळाला आणि सरळ बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता या अंतिम बॉलवरती होतीये. पहिले षटक हे समाप्तीला आलं. या पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात एकंदरीत 13. आता इथून सामन्याचं समीकरण 12 बॉल बाकी आहेत, 43 ची गरज आहे. 12 बॉल 43 हे सामन्याचं समीकरण इथून टीमला जिंकण्याकरता राहणार आहे. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हर आणण्याकरता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी होते. पहिला बॉल दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न इथून सक्सेसफुल रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आनंद आहे, आनंद द्यावा लागेल आपल्या टीमला इथून चांगल्या गोलंदाजीनुसार. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर भलं मोठं लक्ष चेस करण्याच्या मोहामध्ये उतरले. फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फारशा धावा बनलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे सध्या आता प्रेशर देखील बॅटिंग करणार टीमवरती, कारण मोठी धावसंख्या अजूनपर्यंत कंप्लीट करायची आहे. लोअर फुलटस बॉल आणखीन एक तेज तरार बॉल, सर्व बॉल गेले विकेट कीपरच्या हातामध्ये. ह्या षटकाचा जर विचार केला तर मग चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. एकंदरीत 2 बॉल फेकून झालेत या षटकामध्ये आणि ते चांगल्या रीतीचे राहिलेत. आनंद गोलंदाजी मार्कवरती आहे सध्या तरी. या पहिल्या 2 बॉलवरती त्याने आनंद दिलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि इथून जर पाहिलं तर आघात ते करणं गरजेचं राहणार आहे बॅटिंग टीमला. दूरवरती टाकल्यात, प्रेशर आला आणि त्यावरती खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज, विकेट किपरनं तिकडे दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेलची संधी निर्माण झाली होती आणि ती इथे मिस केली आणि त्याच्यामुळे सध्या एक धाव वाढेल. टीमची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचेल एकंदरीत 14 वरती. 14 रन्स म्हणजे स्कोर कार्ड आता इथून मॅचचं समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवतोय, गरजेचं राहणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत, 42 ची गरज आहे. 9 बॉल 42 हे सामन्याचं समीकरण टीमला जिंकण्याकरता प्रयत्न होत आहेत, परंतु आता इथे ह्या बॉलला देखील मिस केले. आता सामना कुठेतरी लांब खेचलाय. 8 बॉल बाकी आहेत टीमला जिंकण्याकरता. 42 6चाच पाडा बोलावा लागेल, त्याशिवाय आता धावा निश्चित करणं हे सोपं जाणार नाही आणि त्याच्यामुळे सध्या तरी आणखीन एकदा डॉट बॉल जॉईंट होते. टीमची धावसंख्या सिरियस आहे फलकावरती. ह्या षटकामध्ये धावा अगदी रोखल्यात. 4 डॉट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फक्त एक सिंगल आहे. खामोश ठेवले
खामोश ठेवण्याचं काम सध्या गोलंदाजी करणारी टीम अयांश 11 पाहायला मिळतोय. आता बिग हिट करण्याचा प्रयत्न, झेलच्या खाली धावण्याचा प्रयत्न करताय क्षेत्ररक्षक, परंतु झेल टिपता आलेला नाहीये. इथे बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षण जोपर्यंत केलं जाईल बॉल निघून चाललाय. सरळ 4 धावांकरता येतोय हा चौकार, 4 धावा. चला दोन्ही टीम रेडी राहायचे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ रेडी राहायचे. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा दूरवरती ठेवला आणि सरळ बॉल केले विकेट कीपरच्या हातामध्ये. हे षटक सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विवेक आहे आणि विवेकचा पहिला बॉल सध्या मिस केले फलंदाजाने. सर बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, हाही बॉल चांगला टाकलाय ऑप्शनच्या बाहेर चेंडूला ठेवलं. तिकडे क्षेत्ररक्षकाला गुंगारा बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना बाईच्या स्वरूपात ह्या 4 धावा. येतोय चौकार. थँक्यू. आता सध्या तरी जर आपण पाहिलं तर दिल्ली बहुत दूर आहे आणि त्याच्यामुळे सध्या आता इथून विजय निश्चित करणं हे बॅटिंग टीमला कदापि जमणार नाही, परंतु त्याकरता इथून लकची आवश्यकता आहे. लक फॅक्टर हवा आहे, परंतु आता इथे जर पाहिला तर ओव्हर थ्रो झालाय. धाव घेण्याचा प्रयत्नच नाही आहे. या ओव्हर थ्रोवरती आता इथे एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 23. आता इथून बॉल बाकी राहिले शेवटचे 3. पुढचा बॉल, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. बॅटची हलकी एज, परंतु फ्लाइंग स्लिपचा खेळाडू तैनात आहे. फिल्डिंग जोपर्यंत तो मात्र करेल कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. आणखीन एकदा डॉट बॉल येत असताना आपण पाहत आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मॅचची औपचारिकता फॉर्मॅलिटी हे आपल्या समोर असेल. गोलंदाज विवेक तयार. विवेकचा हा बॉल आणखीन एकदा तेज सरळ बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली मागील 2 षटकामध्ये. आनंदने त्याचबरोबर आता विवेक सध्या गोलंदाजी चांगली करतोय. दूरवरती टर्न प्राप्त केलाय, परंतु हा बॉल पुलचा फटका क्षेत्ररक्षकने मिस केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ह्या सहित हा सामना इथे जिंकलाय टीम अयांश 11 या टीमने. अखेर ग्रुप ए मध्ये बाजी मारली आहे अयांश 11 संघाने आणि आता इथून ग्रुप बी चे सामने चालू होतील. चला मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे टीम वेदांत 11 लगेचच आपण मैदानामध्ये उतरायचं. फिल्डिंग लावून घ्यायची आणि 2 बॅटर मैदानामध्ये शैवी 26 आपण पाठवायचे आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच जाईल संतोष. पुन्हा एकदा संतोषला मॅन ऑफ द मॅच जाईल. संतोष आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरता.